कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती साजरी झाली. मंजाबापू साळवे यांच्या पुढाकारातून सहकार महर्षी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. यावेळी स्वर्गीय विखे पाटलांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला गेला. तर प्रमुख पाहुण्यांनी सहकार महर्षी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली. लोकनेते, ज्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सुविधा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम निर्माण केल्या, त्याचप्रमाणे प्रवरा ग्रामीण रुग्णालय BMT, या प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून देशभर रुग्णांची सेवा करणारं पहिलं रुग्णालय म्हणून BMTचं नाव आदराने घेतलं जातं. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील साहेबांचा मानणारा वर्ग आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साहेबांना मानणारा वर्ग होता. बाळासाहेब विखे पाटील साहेब हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील गावांमध्ये सभामंडप असेल, तालीम कुस्तीचे संघ असतील निर्माण केले. ते एकमेव असे खासदार होते किंवा टोपीवाला खासदार म्हणून त्यांची देशात ओळख होती. अशा लोकनेत्याला मी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. आज लोकनेते पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती 5 मे. खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जे काम केलं, खऱ्या अर्थाने ते काम अतिशय वाखाणण्याजोगं काम होतं. त्यांच्या आज जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं कार्य, सतत 8 वेळेस त्यांनी या देशाचं नेतृत्व केलं. केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक वेळा त्यांना संधी मिळाली. या परिसराचं आणि या जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने एक नाक असलेले आदरणीय स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं तर अनेक कृषी क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. आशिया खंडातील, भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला साखर कारखाना खऱ्या अर्थाने विठ्ठलराव विखे पाटील यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी काढला. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम होतं. आज जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी पद्मश्री बाळासाहेब विखे पाटलांचं नाव खऱ्या अर्थाने मोठ्या या ठिकाणी सन्मानाने घेतलं जातं. देशामध्ये त्यांचं कार्य प्रचंड या ठिकाणी मोठं होतं. आज बांधवांनो आपण बघितलं तर एकेकाळी 45 खासदार त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षात असताना बाजूला केले होते. स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी आपली स्वतःची ताकद या ठिकाणी त्यांनी दाखवली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका संघटक मंजाबापू साळवे, शुभम देशमुख, रामदास भालेकर, सुखदेव गायकवाड, गोरक्षनाथ करपे, रामभाऊ साळवे, बाळासाहेब साळवे, रमेश साळवे, संदीप दिवेकर, नाना देशमुख, शंकर देशमुख, बाळू दिवेकर, नारायण खरात, शिवाजी रहाणे, गणपत कुदळ, सोमनाथ बागुल, विजय साळवे, वसंत अवचिते यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.